मे महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या संधी बघायला मिळू शकतात. मे 2025 हा महिना तुमच्या मेहनतीचं फळ देणारा असेल. तुमच्या कुटुंबात खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांना सुद्धा पदोन्नतीचे किंवा वेतनवाढीचे योग आहेत. वडिलांशी तुमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील. तसंच कुटुंबात काही शुभ कार्य सुद्धा घडू शकतं, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. पालकांना त्यांच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी सुद्धा ऐकायला मिळू शकते. आणखीन कुठल्या महत्त्वाच्या घटना आहेत ज्या मकर राशीसाठी 2025च्या मे महिन्यामध्ये घडू शकतात? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. प्रचंड मेहनती, प्रचंड निष्ठावान अशी रास म्हणजेच मकर रास. मकर राशीचा स्वामी असतात शनी महाराज. मार्च महिन्यापर्यंत मकर राशीच्या लोकांना 7.5 सुरू होती, त्यामुळे त्यांनी आयुष्याचे सगळे रंग पाहिले असतील असं म्हणायला हरकत नाही. कोण आपलं कोण परक याची ओळख सुद्धा त्यांना झाली असेल. पण मग आता मे महिना मकर राशीसाठी काय घेऊन आलाय ते बघूया. मे महिन्यामध्ये कोणताही नवीन उपक्रम सुरू करण्याआधी तुमच्या हातात जे काम आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे आणि ते पूर्ण करणं आवश्यक आहे. तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी मे महिना देणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर त्या तरुणांना सुद्धा चांगल्या संधी मे महिना घेऊन येत आहे. पैशाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर तुम्ही जर एखाद्या विशिष्ट योजनेमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याचे तुम्हाला चांगले परिणाम हा मे महिना देऊ शकतो. हा महिना तरुणांसाठी विशेषतः फलदायी ठरेल असा आहे. स्पर्धेमध्ये यश मिळवून देणारा ठरू शकतो. बेरोजगारांसाठी सुद्धा नोकरीचे योग आहेत, त्यामुळे तुमचे परिश्रम तुम्हाला वाढवण्याची गरज आहे. मकर राशीच्या लोकांनी त्यांच्या नातेवाईकांसोबतचे संबंध जे आहेत ते मात्र काळजीपूर्वक हाताळायचे आहेत. कोणत्याही अनावश्यक वादामध्ये पडायचं नाही. तुमचा राग तुम्हाला नियंत्रणात ठेवायचा आहे. या महिन्यात तुम्ही तुमच्या मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं पाहिजे, जेणेकरून ते योग्य मार्गावर जाऊ शकतील. तुमच्या शेजाऱ्यांशी वागताना सुद्धा सावधगिरी बाळगण्याचा सल्ला मे महिना तुम्हाला देतोय, कारण छोट्या मोठ्या गोष्टीवरनं वाद होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी मात्र नवीन संधी मे महिना देणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही नवीन कामं सुरू करावी लागतील. काही आव्हानं समोर येतील, पण ही नवीन कामं तुमच्यासाठी नव्या संधी घेऊन येतील. नोकरी करणाऱ्यांना काहीसा कामाचा ताण जाणवू शकतो, पण तुमच्या क्षमतांचा पुरेपूर वापर केल्यास तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळताना दिसेल. मकर राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि समृद्धीचं वातावरण राहील. पती पत्नीमध्ये नातेसंबंध घट्ट होतील. घरात सुद्धा आनंदाचं वातावरण असेल. प्रेमसंबंधांमध्ये जे काही गैरसमज सुरू आहेत त्यातून सुद्धा सुटका होऊ शकते. समजूतदारपणे तुम्ही तुमच्या समस्या सोडवताना दिसाल. तुमचं नातं अधिक मजबूत होईल. प्रेमामध्ये विश्वास सुद्धा वाढेल. मकर राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल. खास करून पुरेशी विश्रांती न घेतल्यामुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे पुरेशी विश्रांती आणि ज्या काही तुमच्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यावर योग्य वेळी उपचार घेणं आवश्यक आहे. चांगले आरोग्य राहावे यासाठी तुमची जीवनशैली थोडीशी सुधारण्याची गरज आहे. खाण्यापिण्याच्या सवयींकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. निरोगी आहार आणि नियमित व्यायाम तुमचं आरोग्य मजबूत करण्यास मदत करेल. तसं तर मकर राशीचे लोक खोल विचार करणारे असतात. हे लोक पैसे आणि व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा सावध असतात. मकर राशीचे लोक एकाच वेळी अनेक कामं करण्यातही पटाईत असतात. यांची स्मरणशक्ती अतिशय चांगली असते. मकर राशीच्या लोकांची एक तक्रार असते आणि ती म्हणजे यश त्यांना लवकर मिळत नाही. प्रामाणिकपणे काम करून, मेहनतीने काम करून यश मात्र पदरात पडायला खूप उशीर होतो. ही एक तक्रार मकर राशीच्या लोकांची पाहायला मिळते. त्यासाठी मकर राशीच्या लोकांनी उपासनेचा आधार घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाची नियमित उपासना तुमच्याकडनं व्हायला हवी. मकर राशीचे लोक स्वभावाने शिस्तप्रिय आणि जबाबदार तसंच व्यावहारिक सुद्धा असतात. या काही क्षमतांचा वापर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये करून घ्यायचा आहे. स्वतःच्या क्षमता ओळखून त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून काम करायचं आहे. यश नक्कीच तुमचंच आहे. मकर राशीचे लोक हे अत्यंत विश्वासू मित्र सिद्ध होतात. त्याचबरोबर संकटात मित्राला पूर्ण साथ देतात. मकर राशीच्या लोकांनी नियमित हनुमानाची उपासना करायला हवी. त्याचबरोबर शनिदेवांची उपासना करणं सुद्धा मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरतं, कारण मकर राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. मकर राशीच्या लोकांनी स्वतःवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नये. स्वतःवर विश्वास ठेवून काम करत राहावं. उशिरा का होईना पण यशप्राप्ती होते.
मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.